कार्यक्रम ठरविला आणि त्यातून भारताच्या संविधानाचे संरक्षण संवर्धन, महाराष्ट्र धर्माचे पालन आणि आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं कटिबद्धता व्यक्त केली। तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाची संविधान विरोधातील भूमिका सातत्याने पुरोगामीत्व महाराष्ट्रात असताना प्रतिगामीत्व दाखवणे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विरोधातील विचारधारा या लोकशाही विरोधातील त्यांच्या भूमिका धोरणं याविरुद्ध आम्ही भारतीय जनता पक्षाची लढलो। त्यांनी अत्यंत असंविधानिक पद्धतीने अनुसूचित 10चे पायमल्ली करत असताना, संविधानाची पायमल्ली करत असताना जे सत्तांतर केलं आणि 50 खोके एकदम ओकेचा एक नारा महाराष्ट्रामध्ये विकृतीच्या संदर्भामध्ये हा दुर्दैवाने बुलंद झाला आणि त्यानंतर झालेलं जे सत्तांतर आहे, संविधान धुळीस मिळवणं, हे जे हे आपल्या सर्वांपुढे आहे। हे करत असताना 2024च्या जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधातील मोठ आणि लोकशाहीवादी, संविधानवादी, संस्कृती रक्षक म्हणून इंडिया अलायन्सची निर्मिती झाली आणि इंडिया अलायन्स म्हणून आम्ही तिन्ही पक्ष आणि इतर आमच्या महाराष्ट्रातील मित्रपक्ष सोबत आलो। मागील लोकसभा निवडणुका लढत असताना मोठं यश आम्हाला मिळालं। विधानसभेच्या वेळेस वोट चोरीसारखे अनेक प्रकार झाले, व्यवस्था गुंडाळल्या गेली, पैसा फेक तमाशा देख असा तमाशा हा महायुतीच्या माध्यमातून खेळला गेला, रंगवला गेला आणि जे काही निकाल आले ते निकाल लोकशाहीचा भाग म्हणून आम्ही स्वीकारले आणि महाविकास आघाडी ही त्या निवडणुकीमध्ये आणि सरकारमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वात तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन आम्ही काम केलं। राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस, राहुलजी खरगे साहेब यांच्या नेतृत्वात इंडिया अलायन्स होतं। पवार साहेबांसारखे अनुभवी नेते जे आहेत ते मार्गदर्शक स्वरूपामध्ये महाविकास आघाडीला आणि इंडिया अलायन्सला देखील होते आणि या सर्वातून येणाऱ्या 2029च्या निवडणुकांना आम्ही मविया म्हणून आणि इंडिया अलायन्स म्हणूनच समोर जाऊ अशा प्रकारे चर्चा ही आमच्यामध्ये संपन्न झालेली आहे। तुर्तासचा जो विषय आहे की मागे राज्यसभेवर अनुभवी महाराष्ट्राचं नेतृत्व पवार साहेब गेलेत, त्यांना सर्वांनी पाठवलं, किंबहुना अनपोज त्या निवडणुका झाल्यात। आताच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका होती आणि इतर मित्रपक्षांची जी भूमिका होती, किंबहुना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी भूमिका होती की उद्धवजींनी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून विधान परिषदेमध्ये जावं आणि जवळपास तीच आमची सर्वांची धारणा असताना काल त्यांनी त्यांचा अंतरात्माचा जो आवाज आहे त्या संदर्भामध्ये कुठेतरी तो गावी देत असतानाच त्यांनी सांगितलं की आता मी जाणार नाही। जशा पद्धतीने सोनियाजींनी पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस त्यांनी स्वतःचं जे मत आहे त्या मतावर त्यांनी ठाम राहिले होते। अगदी तशाच स्वरूपामध्ये कुठेतरी उद्धवजींनी पण त्यांची जी व्यक्तिगत भूमिका आहे, कारण त्यांच्या पक्षात, आमच्या पक्षात, आमच्या मित्र पक्षात सगळेजण म्हणत असताना कुठेतरी थांबणं ही मोठी गोष्ट आहे आणि त्यातून त्यांनी स्वतः मागे राहत असताना त्यांच्या पक्षातील दानवेजी जे आहेत माजी विरोधी पक्षनेते यांना उमेदवारी दिली। ही देत असताना एक प्रक्रिया होणं आवश्यक होतं असं कुठेतरी आमचं एक मत आहे। अर्थात हे काही भांडण नव्हता, वाद नव्हता, एक महाविकास आघाडीतली एक सक्षम स्वरूपाची एक चर्चा या अनुषंगानं जे आज आम्ही बोललो त्याच्या आधी बोललो असतो किंवा त्याच्या राज्यसभेच्या आज बोललो असतो अधिक बरं झालं असतं, मात्र हरकत नाही। यात कुठल्याही प्रकारे कोणाचा अनादर आणि कुठलीच प्रकारची भावना नाही। तेव्हा शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी आणि उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तीचा निर्णय आहे त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो आणि ते समर्थन करत असतानाच आगामी काळामध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही उभे ठाकणार आहोत। भारतीय जनता पक्षाच्याच विरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाचे जे महायुतीतले जे घटक आहेत, घटक पक्ष आहेत, त्यामध्ये शिंदे सेना असेल, इतर अजित पवारांचा राष्ट्रवादी असेल, हा त्यांच्यासोबत असल्यामुळे त्याही पक्ष आम्ही त्यांच्याही विरोधात आहोत। मात्र भारतीय जनता पक्ष हा आमचा राष्ट्रीय पातळीवरचा एक प्रमुख जो संविधानिक मूल्यची पायमल्ली करत असताना त्यांच्या विरोधात आमचा संघर्ष
हा पुढे देखील जारी राहील. आमच्या तिन्ही पक्षांमधली जी घडी जी आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी त्यामध्ये काय आहे काय नाही अशा प्रकारची जी चर्चा आहे त्या चर्चा कुठेतरी निरर्थक आहे. अधिक संवाद वृद्धिंगत केला पाहिजे या मतावर आम्ही सर्वजण तिथे ठाम आहोत. त्यामुळे येणाऱ्या सर्व ज्या निवडणुका आहेत किंवा राजकीय ज्या भूमिका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिन्ही पक्ष एकत्रितरित्या स्ट्रॅटेजी ठरवतील. त्यामुळे पुढे आम्ही कायम राहू. पुढच्या येणाऱ्या ज्या विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या ज्या काही जागा राहतील त्या जागांमध्ये देखील आमची आघाडी राहील. आज दीर्घ प्रकारची चर्चा आमची ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची आमच्या त्याच्यासोबत झाली. सविस्तर स्वरूपामध्ये आम्ही बोललो. या निवडणुका लागल्या तेव्हा सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं मी सुप्रियाताईंना फोन लावला आणि तेव्हा महिला आरक्षणाचं विधेयक चालू असताना त्या देखील सभागृहात थोडा वेळ त्यांना मिळाला तेव्हा बाहेरून त्यांनी चर्चा केली आणि मी त्यांना समन्वयाच्या अनुषंगाने त्यांना गळ घातली होती की कुठेतरी आपण समन्वयाची भूमिका ही घ्यावी आणि या सर्व निर्णयामध्ये आपण शेवटच्या दिवशीच्या आधी हे सर्व निर्णय होतील या अनुषंगाने त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त केली. आता पुढच्या ज्या सर्व निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये राष्ट्रवादी गटाला एक जागा राज्यसभेच्या अनुषंगाने गेली. विधान परिषदेमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार जात आहेत. पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील. काँग्रेस प्रतिनिधित्व करणार म्हणजे नेमका शब्द काही दिलाय का राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला? तुम्ही ज्यावेळेला राज्यसभेची माघार घेतली आणि आता विधान परिषद शिवसेनेला गेलेली आहे. नाही, राज्यसभेच्या वेळेस राष्ट्रीय पातळीवर हा झालेला निर्णय होता. सोनियाजी, राहुलजी आणि खरगे साहेब या संदर्भात त्यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या आणि चर्चेच्या अनुषंगानं जरूर आम्हाला त्या ठिकाणी आम्ही आग्रही होतो की काँग्रेसला ती द्यावी. मात्र राष्ट्रीय पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं त्यावेळेस आम्ही कुठल्याही प्रकारच्या चर्चा न करता आम्ही थांबलो होतो. तुर्तास आज जो आहे त्या एकत्रित आम्ही लढू. काँग्रेस जो आहे त्याला प्रतिनिधित्व या राज्यसभेत आणि या विधान परिषदेत मिळालं नाही. प्राधान्याने काँग्रेसचा येणाऱ्या काळामध्ये प्रतिनिधित्व त्या ठिकाणी राहील. आणि यामध्ये कुठेही माघार वगैरेचा प्रश्न नाहीये. सामंजस्याची भूमिका तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यवस्थितरित्या घेतलेली आहे. त्यामुळे महाआघाडीमध्ये कुठेतरी काहीतरी बिनसलंय, काहीतरी हे होतंय जे चर्चा होत होत्या त्याला पूर्ण विराम मिळाला.